नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी सामान्य ज्ञानची प्रश्नोत्तरे बघणार आहोत. आजचा आपला भाग 7वा आहे. यापूर्वी आपण चॅनलवर 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी मिळून जाईल. तसंच मित्रांनो, हे जे काही प्रश्न उत्तरे आपण घेत आहोत, तुम्हाला जर PDF हवं असेल तर PDF आपण टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या ठिकाणी जॉईन करून तुम्ही हे जे PDF आहे डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता. तर बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारलेले पहिले अधिकारी कोण होते? तर नोंदणी विभागातील पुणेचा जो कार्यभार आहे तर सर्वप्रथम कोणी स्वीकारला होता तर वीणा करंदीकर, श्री वीणा करंदीकर यांनी हा जो कार्यभार आहे स्वीकारला होता. पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे आपला. नोंदणी व मुद्रांक विभाग सरकारच्या कोणत्या कार्यालयाअंतर्गत कार्य करते? तर बघा, महसूल व वन विभाग कार्यालयाअंतर्गत नोंदणी आणि मुद्रांक विभाग जो आहे तो कार्य करतो. तो बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3, महसूल व वन विभाग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या प्रमुख अधिकारी या ठिकाणी कोण असतो? तर प्रमुख अधिकारी म्हणून कार्य जर कोण करत असेल तर महानिरीक्षक असतात नोंदणी व मुद्रांक विभागाचे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक विभाग. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला. मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर मुद्रांक कायदा जो आहे मित्रांनो 1908 साली लागू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. स्टॅम्प प्रणाली, ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात कधी सुरू झाली? तर ई स्टॅम्प प्रणाली ही महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2013. पुढचा प्रश्न आहे आपला. दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असतो? तर मुद्रांक शुल्क जो आहे मित्रांनो नेहमी जो बाजार मूल्य आहे त्या प्रॉपर्टीचं म्हणजे मार्केट व्हॅल्युएशन काय आहे त्याच्यावर हा जो नोंदणी शुल्क आहे तो अवलंबून असतो. तर त्यामुळे बरोबर उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3, बाजार मूल्यावर आधारित असतो मुद्रांक शुल्क. प्रश्न पुढचा बघूयात आपण. मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? तर मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी मित्रांनो ASR ही प्रणाली वापरली जाते, ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी ASR. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला किती उपनोंदणी कार्यालये आहेत? तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आता एकूण 500 उपनोंदणी कार्यालये आपल्याला पाहायला मिळतात. तर बरोबर उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात? तर ज्यावेळेस तुमची नोंदणी होईल त्यावेळेस तुम्हाला जो काही डॉक्युमेंट्स असतील, दस्त असतील ते मिळण्यासाठी जवळपास 7 दिवस जातात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 7 दिवस. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदारांची आवश्यकता असते? तर दस्त नोंदणीसाठी मित्रांनो 2 साक्षीदारांची आवश्यकता असते. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही? तर भाडे करार जो आहे 12 महिन्यापेक्षा कमी, तर हा जो दस्त आहे हा नोंदणीसाठी अधीन नसतो, याची नोंदणी नाही केली तरी पण चालते. तर बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1, भाडे करार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. लिव्ह अँड लायसन्स करार हा किती वर्षासाठी करता येतो? तर हा जो करार आहे 3 वर्षासाठी करता येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. बघा मित्रांनो, हे जे काही प्रश्न आपण घेत आहोत नोंदणी विभागातील तांत्रिक प्रश्न आहेत जे की नोंदणी विभागाच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. याच्यावर तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाणार. सामान्य ज्ञानमध्ये यावर तुम्हाला नक्कीच 100% प्रश्न विचारले जाणार. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट घ्या किंवा मोफतमध्ये तुम्हाला PDF जे आहे मी उपलब्ध करून देतच आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तिथून हे जे PDF आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. मुद्रांक शुल्कात सवलत कोणाला मिळू शकते? तर मुद्रांक शुल्कामध्ये सवलत जी आहे महिला असतील, अपंग असतील, कृषक असतील तर या सर्वांना
जे मुद्रांक शुल्कामध्ये सवलत जी आहे ते मिळू शकते शासनाकडनं. तर वरील सर्व पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ई स्टॅम्पिंगसाठी अधिकृत एजन्सी कोणती आहे? बघा, आधारची जी वेबसाईट आहे तीच याची ऑफिशियल वेबसाईट आहे ई स्टॅम्पिंगसाठी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 UIDAI. UIDAIचं लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. लॉंग फॉर्म पण तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण, दस्त नोंदणी कालमर्यादा काय आहे? दस्त नोंदणीसाठी जी वेळ आहे, कालमर्यादा आहे ते किती आहे? तर एकूण 4 महिने एवढी कालमर्यादा असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुद्रांक शुल्क कोणत्या कायद्यानुसार आकारले जाते? तर मित्रांनो, मुद्रांक शुल्क जो आहे 1899चा जो भारतीय मुद्रांक कायदा आहे याच्यानुसार आकारले जाते. पर्याय क्रमांक 2 आपले या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला, दस्त नोंदणीस विलंब झाल्यास आपल्याकडून काय आकारले जाते? तर दंड आपल्याला या ठिकाणी भरावा लागतो. दस्त नोंदणी जर तुम्हाला विलंब झाला, जेवढ्या दिवसांचा तुमचा विलंब आहे त्यानुसार त्या ठिकाणी दंड तुम्हाला भरावा लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणता दस्त ओलीने नोंदवता येतो? तर बरोबर उत्तर आहे आपलं वरील सर्व, म्हणजे भाडे करार असेल, विवाह नोंदणी असेल आणि विक्रीपत्र जे आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ई स्टेप इन सुविधा ही कशासाठी वापरली जाते? तर ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी ही जी सुविधा आहे ही वापरली जाते. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, खालीलपैकी कोणते दस्त विभागाच्या वेबसाईटवर डाउनलोड करता येते? तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी आपलं दाखल दस्त नमुने. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. दाखल दस्त नमुने म्हणजे यापूर्वी जे दाखल केलेले दस्ताचे नमुने आहेत ते या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन प्रणालीवर पाहता येतात किंवा वेबसाईटवरून डाउनलोड पण काही या ठिकाणी करता येतात. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे, महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी वापरली जाणारी ऑनलाईन प्रणाली कोणती आहे? तर ई स्टेप इन ही जी प्रणाली आहे हीच महाराष्ट्रामध्ये दस्त नोंदणीसाठी या ठिकाणी वापरली जाते. तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. बघा, हे सर्व जे प्रश्न आहेत तांत्रिक प्रश्न आहेत. नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला नोंदणी विभागाच्या शिपाई पदभरतीमध्ये हे प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, ASR म्हणजे काय? तर ASR म्हणजे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण, दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क कशाच्या टक्केवारीवर आधारित असते? तर मुद्रांक शुल्क जे आहे मित्रांनो दस्ताच्या बाजार मूल्यावर आधारित असतं. तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नोंदणी विभागात ई पेमेंट पद्धती कधीपासून सुरू झाली? तर 2011 पासून ई पेमेंट जी पद्धती आहे ही सुरू झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची अधिकृत वेबसाईट कोणती? तर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची जी अधिकृत वेबसाईट आहे www.mahaigr.government.in. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, दस्त नोंदणी करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? तर बघा, दस्त नोंदणी ज्यावेळेस तुम्ही करायला जाल तुम्हाला आधार कार्ड द्यावंच लागणार आहे, दस्ताचा मूळ नमुना द्यावाच लागणार आहे, फोटो आणि अंगठ्याचे ठसे या ठिकाणी तुम्हाला द्यावंच लागणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या महसुलात वाटा सुमारे किती टक्के असतो? व मुद्रांक विभागाचा जो वाटा आहे महसुलामध्ये एकूण 20% एवढा असतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं 20% अधिक एवढा वाटा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा यामध्ये महसुलामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न पुढचा आहे आपला, कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक नसतो? तर विक्रीपत्र आणि भाडे करार हे दोन्ही दस्त जे आहेत हे नोंदणीसाठी बंधनकारक नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. या ठिकाणी पर्याय 2 व 3 दोन्ही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय? दस्त नोंदणी करताना दाखल तारीख म्हणजे काय? तर दस्त मिळाल्याची तारीख या ठिकाणी त्यामध्ये दिलेली असते. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, मुद्रांक शुल्कात महिलांना मिळणारी सवलत सध्या किती टक्क्यापर्यंत आलेली आहे? तर 1% एवढी सवलत महिलांना यामध्ये मिळू शकते.
पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस बंधनकारक आहे? तर खालीलपैकी विक्रीपत्र हा जो दस्त आहे नोंदणीसाठी बंधनकारक असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. विक्रीपत्र जे आहे हे बंधनकारक असतंच या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने सुरू केलेली सेवा कोणती आहे? तर ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी सरकारने जी सेवा सुरू केलेली आहे त्याला आपण ई रजिस्ट्रेशन असं म्हणतो. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, दस्त नोंदणीची मुदत 4 महिने असते. ही मुदत कोणत्या कायद्यानुसार देण्यात आलेली आहे? तर भारतीय नोंदणी कायदा 1908चा याच्यानुसार दस्त नोंदणीची जी मुदत आहे 4 महिने असते. ही मुदत आपल्याला 1908च्या कायद्यानुसार या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर केंद्रीय निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे 25 जानेवारी 1950ला या ठिकाणी करण्यात आलेली होती. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. तर 25 जानेवारी 1950ला आपण कोणता दिवस साजरा करतो? दिनविशेषमध्ये हा जो प्रश्न आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर मतदार दिवस हा आपण 25 जानेवारीला साजरा करतो. तर हे पण तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, भारत छोडो हा नारा सर्वप्रथम कोठे देण्यात आला? तर भारत छोडो हा जो नारा आहे मुंबईमध्ये देण्यात आला 8 ऑगस्ट 1942 मध्ये. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुंबई या ठिकाणी भारत छोडो हा जो नारा आहे सर्वप्रथम देण्यात आला होता. यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, कोणत्या ऍक्ट नुसार कंपनीला त्यांचा कारभार 20 वर्षासाठी वाढवण्यात आला किंवा मदत मिळाली 20 वर्षासाठी वाढवण्यासाठी? तर चार्टर ऍक्ट 1813 नुसार कंपनीने आपला जो कार्यभार आहे तो 20 वर्षासाठी वाढवला होता. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे आपलं. प्रश्न पुढचा आहे आपला, भारतीय राज्यघटनेतील राज्य 2 कशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी बघा राज्य झालेला आहे, भाग 2 कशाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे या ठिकाणी आपला भाग 2 नागरिकत्वाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमामध्ये केलेली आहे? तर कलम 169 मध्ये विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असेल. यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा राज्यात कधी लागू झाला? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 28 एप्रिल 2015ला महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जो ग्रंथ आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, तर कुठे लिहिला, कोणत्या कालखंडामध्ये लिहिला, प्रकाशित कधी झाला, हे पण माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. यावर पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न नक्की विचारले जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सतीची प्रथा जी आहे ती बंद करण्यासाठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतामधून त्यांना मदत कोण केली होती किंवा ही प्रथा जी आहे बंद करण्यासाठी कोण पाठपुरावा केला होता? तर राजाराम मोहन राय यांनी या ठिकाणी सतीची प्रथा जी आहे बंद करण्यासाठी पाठपुरावा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सिनेक्स हा युद्धाभ्यास कोठे झाला? तर भारत आणि श्रीलंकेदरम्यान जो सिनेक्स युद्धाभ्यास झाला होता हा विशाखापट्टणम या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर असेल. यानंतर प्रश्न पुढचा आहे, रतन टाटा यांना पद्मभूषण हे पुरस्कार कधी मिळाला? तर 2008 साली रतन टाटा यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पर्याय क्रमांक 2 आपले या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न पुढचा आहे आपला, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? तर 2005 साली माहिती अधिकार कायदा जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. तर या कायद्यासाठी कोण आंदोलन केलं होतं? तर अण्णा हजारे यांनी हा जो कायदा आहे मिळवण्यासाठी आंदोलन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
प्रश्न पुढचा आहे, दुसरी जागतिक AI परिषद कोणत्या देशामध्ये भरवण्यात आलेली आहे? तर दक्षिण कोरियामध्ये ही जी परिषद आहे भरवण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असणार आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम AIचा जो वापर आहे सर्व शासकीय कार्यालयामध्ये करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. हा महाराष्ट्रातील तसेच देशातील पहिला जिल्हा आहे जो की AI प्रणालीचा वापर करतो. तर देशातील कुठला जिल्हा सर्वप्रथम AI प्रणालीचा वापर करणारा आहे असा जरी प्रश्न परीक्षेत आला तर उत्तर आपलं सिंधुदुर्ग हेच या ठिकाणी असणार आहे. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोण ऑडिट रिपोर्ट सादर करतो? तर ऑडिट रिपोर्ट जे आहे मित्रांनो लेखापरीक्षकाचं काम आहे ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचं. तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेत विधान परिषदेची स्थापना अथवा बरखास्ती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे कलम 169 नुसार, पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे आपला, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा महाराष्ट्रात कधी लागू करण्यात आला? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 28 एप्रिल 2015 महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलेला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न पुढचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी प्राप्त झालेला आहे? तर अनुच्छेद 326 नुसार, पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, ने, ए व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर हे जे प्रत्यय आहेत तृतीय या विभक्तीचे आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सतीची प्रथा बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर लॉर्ड विल्यम बेंटिंक. पर्याय क्रमांक 4 आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. प्रश्न पुढचा आहे आपला, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहेत? तर भारतीय राज्यघटनेचं कलम 51 हे मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार कधी देण्यात आला? तर रतन टाटा यांना पद्मविभूषण पुरस्कार पण 2008 मध्येच देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे, 42वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, माहितीचा अधिकार हा कायदा कधी अस्तित्वात आला? तर 2005 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. याच्यासाठी कोण आंदोलन केलं होतं? तर तेही आता तुम्हाला वर सांगितलेलंच आहे. प्रश्न जो आहे हा परत आलेला आहे 2005 साली. जो माहितीचा अधिकार कायदा आहे तो अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला जिल्हा परिषदा नसलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अर्थविषयक विधेयक कोणाच्या संमतीशिवाय मांडता येत नाही? तर राष्ट्रपतीची संमती अर्थविषयक विधेयक मांडताना पाहिजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सर्वात जास्त साक्षरता दर हा मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये असलेला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 आपले या ठिकाणी उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कितव्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची रचना कलमानुसार आणि कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर या ठिकाणी आहे आपलं 73व्या घटना दुरुस्तीनुसार. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी किमान वय किती असणं आवश्यक आहे? तर किमान 25 वर्ष एवढं वय असणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, चोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागालँड या राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर वयाच्या 65 वर्षापर्यंत ते पदावर आपलं राहू शकतात. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे.
यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते? तर हिमालयामधील सर्वोच्च शिखर कोणते? तर कांचनगंगा हे भारतातील हिमालयामधील सर्वोच्च शिखर म्हणून आपण याच्याकडे पाहतो. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा जो आहे तो अस्तित्वात आला किंवा बनवण्यात आला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 या साली झाली. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? तर मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायमंडळावर देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेने अर्धसंघीय सरकारची कल्पना घेतलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे कॅनडाच्या राज्यघटनेमधून. तर पर्याय क्रमांक 2 आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असेल. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, उच्च दर्जाचे लोखंड मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू या ठिकाणी वापरला जातो? तर मॅंगनीज धातूचा या ठिकाणी वापर केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर पुणे या शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. तसंच शैक्षणिक राजधानी म्हणून पण या ठिकाणी पुणे या शहराला ओळखलं जातं. तर पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गोदावरी व भीमा नदीचे खोरे कोणत्या पर्वतरांगांनी वेगळे केलेले आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट ही जी पर्वतरांग आहे, या पर्वतरांगेनं गोदावरी नदीचं आणि भीमा नदीचं जे खोरं आहे एकमेकांपासून वेगळं केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. तसंच पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीलाच चंद्रभागा या नदीच्या नावाने ओळखलं जातं. हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. पंढरपूरमध्ये चंद्रभागा या नावाने भीमा नदीला ओळखलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते? तर पितळखोरा या लेणीला भारतातील सर्वात प्राचीन लेणी म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती? तर महाराष्ट्रातील बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणाचा पुढाकार होता? तर CR दास यांचा पुढाकार आपल्याला स्वराज्य पक्षाच्या स्थापनेमध्ये असलेला पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असेल. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, रशियन राज्यक्रांती केव्हा झाली? तर 1917 मध्ये रशियन राज्यक्रांती झालेली पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 3 बरोबर या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, देशाच्या फाळणीची योजना कोणी तयार केली होती? तर देशाच्या फाळणीची जी योजना आहे लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोहित पेशी मानवाच्या डॅशमध्ये तयार होतात? तर लोहित पेशी मानवाच्या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. विज्ञान विषयावरील प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. IMP मध्ये या प्रश्नाला तुम्ही ठेवू शकता मित्रांनो. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, हरियाणातील गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गुरगाव हा जो जिल्हा आहे गुरुग्राम या नावाने ओळखला जातोय. पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे की हरिहरेश्वर हे जे ठिकाण आहे कशासाठी प्रसिद्ध आहे? थंड हवेचं ठिकाण आहे का, गरम पाण्याचे झरे आहेत, समुद्रकिनारा आहे का, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? याच्यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसंच मित्रांनो हे जे काही प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, थोडंसं फास्टमध्ये आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत, तुमचाही वेळ जास्त वाया जाऊ नये यासाठी हे जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफतमध्ये डाउनलोड करायला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल.
तर हे PDF डाउनलोड करून घेऊन तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. सोबतच मित्रांनो, व्हिडिओवरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ मित्रापर्यंत तुमच्या शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षासाठी येणारी अत्यंत महत्त्वाची सामान्य ज्ञान असेल आणि जनरल नॉलेज असेल तर यावरची सर्व प्रश्न उत्तरे वन लाइनर मध्ये आपण कव्हर करत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.